मनापासून स्वागत आहे। तर मंडळी, आपण आज बनवणार आहोत व्हाईट सॉस पास्ता। तर चला तर मग त्याच्यासाठी लागणारे आपण साहित्याकडे वळूया। आपण पाहणार आहोत व्हाईट सॉस पास्तासाठी लागणारे साहित्य। त्यासाठी आपण घेतला आहे रॉ पास्ता, बटर, 2 चीज क्यूब्स, चिली फ्लेक्स, ओरेगॅनो, थोडंसं तेल, मैदा, दूध आणि चवीनुसार मीठ। तर सर्वप्रथम आपण पास्ता बॉईल करून घेऊयात। पास्ता बॉईल करण्यासाठी मी कढईत थोडं पाणी आणि तेल टाकून घेते। आता तेल टाकण्याचं मुख्य कारण म्हणजे जर का आपण तेल टाकलं जेणेकरून आपला जो पास्ता आहे तो एकमेकाला चिटकलं जाणार नाही। आता 15 मिनिट झालेत। आपला जो पास्ता आहे तुम्ही बघू शकता तो प्रॉपर कुक झालेला आहे। आता त्यातला जो पाणी आहे हा आपण काढून घेऊया। आता सॉससाठी आपण घेतला आहे 2 टेबलस्पून इतकं बटर, बटर मेल्ट झालं की त्यात आपण 2 टेबलस्पून इतका मैदा घालून घेऊयात। मैदा जो आहे तो 2 मिनिट परतवून झाल्यानंतर आपण त्याच्यामध्ये थोडं थोडं करत असं दूध टाकून घेऊयात। आता इथे जो आहे आपण जो दूध आहे तो आपण थोडं थोडं करत टाकलेला आहे। जर का आपण डायरेक्टली जो आपला दूध आहे तो एकदा जर का आपण टाकलं तर त्या आपल्या सॉसमध्ये लम्प्स तयार होतात आणि ज्यामुळे आपला जो सॉस आहे तो प्रॉपर रेडी होत नाही। तर आता 2 मिनिट झालेले आहेत। आपला जो सॉस आहे मस्त परतवून घेतलेला आहे आणि एका साईडला आपण जो चीज क्यूब्स होते आपले त्याचे बारीक तुकडे करून घेतलेत। तर ते आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊयात आणि परत एकदा 2 मिनिट आपण त्याला गॅसवरती लो फ्लेमवरती परतवून घेऊयात। आता आपण टाकणार आहोत त्यात ओरेगॅनो सोबत चिली फ्लेक्स आणि चवीनुसार मीठ। आणि आता आपला जो सॉस आहे त्याला आपण परत 2 ते 3 मिनिट आपण परतवून घेणार आहोत आणि पूर्ण सॉस रेडी करताना आपण कंटिन्युअसली त्याला परतवत राहायचं आहे आणि होत आहे तिथपर्यंत विस्क असतं त्या विस्कचा यूज करा जेणेकरून लम्प्स वगैरे त्यामध्ये होणार नाहीत। आपले 2-3 मिनिट झालेत। आपला जो सॉस आहे तो प्रॉपर रेडी झालेला आहे। आता सॉसमध्ये आपण जो आधी पास्ता कुक करून घेतला होता त्याला टाकून व्यवस्थित एकजीव करून घेऊयात। आता तुम्ही पाहू शकता आपला सॉस आणि पास्ता प्रॉपरली मिक्स झाला आहे। आता फक्त 2 मिनिट त्याला वाफ काढून घेऊ आणि लगेच सर्व करू। तर मंडळी, आपण बघू शकता आपला जो व्हाईट सॉस पास्ता आहे तो रेडी झालेला आहे। तर मंडळी, कशी वाटली रेसिपी मला कमेंटद्वारे नक्की कळवा। तसेच आपला जो चॅनल आहे किमॅस किचन त्याला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा
मंडळी, परत एकदा भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. तेव्हापर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा.